सामां पातु सरस्वती भगवती। मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, म्हणून आपण त्याला शिवप्रताप दिन असं म्हणतो. आणि त्या निमित्ताने फक्त काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मुळामध्ये अफजल खान हा काही उझबेक, तुर्की, पठाणी असा कोणी नव्हता, तर आदिलशाही दरबारातल्या एका भटारणीचा मुलगा होता. पण स्वतःच्या कर्तृत्वावर साध्या शिपुर्ड्यापासून नायब, त्यानंतरच्या काळात वाईचा सरदार असं करत करत या छत्रपती शिवरायांच्या विरुद्धच्या मोहिमेचा विडा त्यांनी उचलला आणि तो संपूर्ण त्यावेळेची मराठेशाही नेस्तनाबूत करण्यासाठी इकडे महाराष्ट्रामध्ये विजापूरहून आला. तसा हुशार होता, अत्यंत लढवय्या होता. अगदी राजपुत्र औरंगजेबालाही त्यांनी अटक करून मुघलांना जेरीस आणल्याच्याही कथा आहेत. त्यामुळे स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं हे पहिलं संकट होतं आणि ते कशा पद्धतीने आता आपण संकट निस्तरायचं हा विचार छत्रपतींच्या मनामध्ये त्यावेळेला चालू होता. ज्या प्रमाणामधले सगळे पुरावे आणि आता इतर सर्व गोष्टी उपलब्ध आहेत त्यावरून एवढंच दिसतं की शहाजीराजांनाही अटक करून दंडावेडी घालून विजापूर दरबारात नेणारा तोच होता. छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूसही तो कारणीभूत झालेला होता. आणि त्यामुळे भोसले घराण्याचा निर्वंश करण्यासाठी जणू तो आलाय की काय असं वाटावं अशी परिस्थिती होती. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये छत्रपती शिवरायांनी एक वेगळीच युद्धनीती वापरली. ती म्हणजे इंग्रजीत ज्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणतात. थोडक्यात शत्रूची मानसिकता ओळखायची आणि त्याच्याशी खेळायचं. मग आपण घाबरलोय याचं नाटक केलं. वेगवेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी त्याच्यापर्यंत आपले निरोप असे पात्र पठवले की बाबा काही खरं नाही, तुम्ही एवढे मोठे आहात की मी तुमच्या पुढे अक्षरशः छोटं अगदी लवलवतं पातय, कुठल्याही क्षणी तुम्ही मला संपवू शकाल. आणि असं घाबरल्याचं नाटक करत 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 त्याच्या सैन्याचे तुकडे पाडत पाडत त्याला शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी पारच्या घाटाशी आणून ठेवला. आणि मग अब्दुल्ला बुर्जावरती शेवटची भेट झाली. आपल्यापैकी सगळ्यांना माहितीये की त्यांनी कोथळा बाहेर काढला शिवाजी महाराजांनी वाघनखांनी वगैरे आणि जांबिया वापरून. त्याचे उल्लेखही सर्वत्र येतात. पण ज्यांना असं वाटतं की शिवाजी महाराजांनी कपट नीती वापरली आहे किंवा दगाबाजी केली तर तसं नाहीये. महाराजांच्या हेरांनी आणलेल्या बातमीनुसार त्यावेळेला अली आदिल शहाची सावत्राई बडी बेगम साहेबा तिने जी कट्यार दिली होती त्या कट्यारीने शिवाजी महाराजांचा घात कर आणि त्यांना संपव असा संदेश दिल्याच्या नोंदीही सापडतात. आणि त्यामुळे बुसातीनुस सलातीन पासून सगळे संदर्भ बघितले तर लक्षात येतं की छत्रपती शिवरायांनी एक फार मोठं संकट स्वतःच्या वेगळ्या युद्धनीतीने संपवलं. त्याचं कारण अफजल खान वध झाला त्यानंतरच्या 18 दिवसात नेतोजी पालकर असतील, स्वतः महाराज असतील, यांनी कर्नाटक प्रांतापर्यंत जाऊन आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा ज्या पद्धतीने वाढवल्यात, वसंतगड, वर्धनगड सारखे अत्यंत बेलाग किल्ले जितक्या सहजतेने जिंकलेत ते बघितल्यावर लक्षात येतं. किंवा फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्या पत्रांमधनं अफजल खान वधाच्या जेव्हा बातम्या सापडतात तेव्हा लक्षात येतं की महाराजांचा हा अत्यंत अद्वितीय असा पराक्रम होता. दहशतवाद खरंच असाच संपवावा लागतो याचं आदर्श उदाहरण जगाच्या नकाशावरती छत्रपती शिवरायांनी घालून दिलं होतं. आणि म्हणून आपण सर्वांनी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी म्हणजेच यंदाच्या वर्षी 19 डिसेंबर 2023 हा दहशतवाद विरोधी किंवा शिवप्रताप दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.